इथे मी एका कुकरमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे। तुम्ही तूप घेतलं किंवा नाही घेतलं तरीही चालेल, असे कोरडेच काजू बदाम भाजले तरीही चालतील। तर त्याच्यामध्ये मी 1 कप एवढे बदाम टाकलेले आहेत आणि 1 कप एवढे काजू टाकलेले आहेत आणि दोन्हीही एकत्र करून 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलेले आहेत। फक्त थोडेसे भाजू द्यायचे आहेत 2 ते 3 मिनिटं। त्यानंतर ते काजू बदाम थंड होईपर्यंत इथे मी खजूर घेतलेले आहेत आणि त्या खजूरच्या ज्या बिया आहेत त्या काढून घेत आहे। इथे माझ्याकडे हे चॉपर आहे, तर त्या चॉपरमध्येच मी हे चॉप करत आहे। तुमच्याकडे ग्राइंडर नसेल किंवा तुम्हाला थोडंसं बारीक हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता। तर त्या चॉपरमध्ये मी अगोदर हे काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर खजूर टाकलेले आहेत। खजूर जर आपण सोबतच टाकले तर ते काजू बदाम जे आहेत ते चिपकून जातात खजूरला आणि व्यवस्थित बारीक होत नाहीत। तर त्यामुळे अगोदर काजू बदाम क्रश करून घ्यायचे आणि नंतर खजूर टाकायचे। त्याच्यामध्ये मी थोडीशी सुंठ पावडर टाकलेली आहे आणि ते सर्व एकत्र आता बारीक करून घेतलेलं आहे। आता हे ह्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे बारीक केलेलं मिश्रण। ह्याच्यामध्ये मी थोड्याशा 3 ते 4 लवंगा बारीक करून टाकलेल्या आहेत आणि थोडीशी मिरे पावडर सुद्धा टाकलेली आहे। माझ्याकडे मिरे पावडर होती, तुमच्याकडे नसेल तर लवंग आणि मिरे दोन्ही एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर हे बघा, हे आता सर्व मिश्रण मी एकत्र केलेले आहे आणि त्याचे असे छान छोटे छोटे जे आहे त्या वड्या किंवा छोटे छोटे लाडू बांधून घेतलेले आहेत। तुम्हाला हव्या त्या आकाराचे याचे लाडू किंवा वड्या करून घेऊ शकता। तर मी छोट्या छोट्या आकाराच्या वड्या केलेल्या आहेत, प्रसादासाठी मला करायच्या होत्या ह्या जन्माष्टमी निमित्त। तर हे उपवासाला सुद्धा चालतात आणि प्रसादाला सुद्धा एकदम मस्त होतात। तर अशा पद्धतीने ह्या वड्या किंवा हे लाडू एकदा नक्की करून बघा आणि खा।